सो आता मास, आता फोर्स समजून घेण्यासाठी किंवा फोर्स या टॉपिकमध्ये जाण्याआधी सगळ्यात आधी बेसिक एक आपली टर्म आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे, विच इज मास. आता मास म्हणजे नेमकं काय, मास कधी बदलतं, मासचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय, या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहे. सो मास इज व्हॉट, इट इज अमाऊंट ऑफ मॅटर कंटेंट इन अ बॉडी, राईट. साधी सोपी डेफिनेशन आहे मासची. मास कशात मोजलं जातं, मास मोजलं जातं किलोग्रॅममध्ये, केजीमध्ये, राईट. की पॉईंट्स काय आहेत, मास हे सगळीकडं कॉन्स्टंट असतं. नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, हे समजलं पाहिजे तुम्हाला. ज्या वेळेला आपण पृथ्वीवर आहोत तिथलं मास, तुम्ही चंद्रावर गेला तिथलं मास, तुम्ही स्पेसमध्ये गेला तिथलं मास, सगळीकडं मास जे आहे ते कायम कॉन्स्टंट राहतं. मग बदलतं काय, तर तिथं बदलतं वेट. आता वेट आणि मासमध्ये फरक काय, तर वेट म्हणजे काय, तर मास इंटू जी. जी म्हणजे काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. जीची व्हॅल्यू काय असते, जीची व्हॅल्यू काय वापरतो आपण, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर, राईट. सो ही जीची व्हॅल्यू आपण इथं वापरतो, कळतंय का. सो मास आणि वेट मधला फरक काय सांगितला मी, वेट म्हणजे काय असतं, वेटला मी डब्ल्यू वापरतोय, डब्ल्यू इज इक्वल टू मास टाइम्स ग्रॅव्हिटी, कळतंय. सो वेट ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला तिथं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन पिक्चरमध्ये येतात. तर जिथं जिथं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन वेगवेगळं आहे तिथे तिथं वेट बदलेल, बरोबर आहे. पृथ्वीवरचं जी आणि चंद्रावरचा जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन हे वेगवेगळं आहे. म्हणजे पृथ्वीवर असणारं वजन माणसाचं आणि माणसाचं, त्याच माणसाचं चंद्रावर असणारं वजन हे वेगवेगळं असणार आहे, राईट. सो हा वेट पॅरामीटर जो आहे तो वेट पॅरामीटर चेंज होतो. कारण का, कारण त्याच्या तो कशावर डिपेंड आहे, तर तो जीवर डिपेंड आहे. ऑन द कॉन्ट्ररी मास जे आहे ते मास कधीही कुठंही चेंज होत नाही. इवन इफ यू चेंज द प्लॅनेट, इवन इफ यू चेंज युअर प्लेस, लोकेशन, काहीही तुम्ही चेंज केलं तरी मास जे आहे ते कधीही चेंज होणार नाही. तो हा महत्त्वाचा फरक आहे. सो सेल्फ वेट म्हणजे काय, आता सगळ्यांनी मला इथं पटपट सांगायचं. सेल्फ वेट म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. मला सांगा, जर मी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन 9.81 आहे, 9.8 आहे, बरोबर. 9.8च्या ऐवजी मी तुम्हाला अप्रॉक्सिमेटली सांगतो की हे 10 घ्या आणि प्रत्येकानं आपलं सेल्फ वेट सांगायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर माझा मास जे आहे ते 100 किलो असेल, जीची व्हॅल्यू जर मी 10 घेत असेल, तर सेल्फ वेट किती झालं रे माझं, 100 गुणिले 10. आणि याचं फोर्सचं युनिट काय असणार आहे, वेटचं युनिट काय असणार आहे, तर ते असणार आहे न्यूटन. सो मी किती फोर्स अप्लाय करतोय आता पृथ्वीवर, तर 1000 न्यूटन इतका फोर्स अप्लाय करतो जर माझं वजन 100 किलो असेल तर. सो प्रत्येकाचं वजन प्रत्येकाला माहिती आहे, कोणाचं 50, 40, 30, 25, 20 किलो जे काय असेल ते, त्या वजनाला तुम्हाला 10 गुणायचं आहे आणि ते 10 गुणल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला तुमचं सेल्फ वेट मिळणार आहे, बरोबर. सो तुमचं सेल्फ वेट जे आहे ते कशामध्ये असणार आहे, ते असणार आहे न्यूटनमध्ये. आता इथं सगळ्यात मोठं कन्फ्युजन असं आहे की ज्यावेळेला आपण आपल्या डेली स्लँगमध्ये दररोजच्या बोलीभाषेमध्ये बोलतो त्यावेळेला बोलत असताना आपण काय करतो, वजन म्हणतो सगळ्याला. वजन किती आहे तुझं, 10 किलो. वजन किती आहे तुझं, 50 किलो. वजन किती आहे. परंतु ज्या आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये बोलतो, सायंटिफिक लँग्वेजमध्ये वेट इज डिफरंट थिंग अँड मास इज डिफरंट थिंग. केजी, किलोग्रॅम हे कशाचं युनिट आहे, हे मासचं युनिट आहे. वजन, वेटचं युनिट काय आहे तुमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये, न्यूटन हे युनिट आहे, राईट. सो माझं मास किती आहे, 100 kg. माझं वेट किती आहे, 1000 न्यूटन, बरोबर आहे. सो हेच वेट जर मी चंद्राचं कन्सिडर केलं तर इथला जी फक्त व्हॅल्यू चेंज होते, हे 100 आहे असं राहणार आहे. हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर चेंज झाल्या कारणानं माझं सेल्फ वेट चेंज होणार आहे. समजते सगळ्यांना. सो प्रत्येकाने मला कमेंट करून आता इथं कळवायचं की प्रत्येकाचं सेल्फ वेट किती आहे. सेल्फ वेटचा आकडा मला सांगायचा आहे आणि पुढे न्यूटन लिहायचं आहे, राईट. सो फॉर एक्झाम्पल ज्याचं 50 किलो वजन आहे तर 50 गुणिले 10 म्हणजे किती येणार आहे, 500 न्यूटन, राईट. सो प्रत्येकाने मला पटपट चलो फास्ट